घरं जी आहेत ती छोटी आहेत, म्हणजे त्यांना जी देय घरं आहेत त्या देय घरांच्या एवढी ती घरं नाही आहेत. काहीतर आपल्याला माहिती आहे फार जुनी घरं आहेत. आणि म्हणून आपण आता एक प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांच्यासाठी जी काही शासकीय घरं आहेत ती निर्माण करण्याच्या संदर्भात आम्ही मुंबईमध्ये पोलिसांची सगळी भूखंड शोधून काढली. अनेक चांगली मोक्याची भूखंड होती ती सगळी शोधून काढली आणि त्याच्यामध्ये जवळपास 74 महत्त्वाची मोक्याची भूखंड आपल्याला सापडलेली आहेत. या ठिकाणी जवळपास 40,000 शासकीय पोलिसांची निवासस्थानं तयार करण्याचा निर्णय हा मुंबईमध्ये आपण घेतलेला आहे. आणि त्यासोबत मुंबईतले पोलीस ठाणे जे आहेत त्यांची अवस्था आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीची आहे. यामध्ये जवळपास 93 सुसज्ज एकसारखे म्हणजे चांगल्या पद्धतीनं सगळ्या सोयी असतील असे नवीन पोलीस स्टेशन्स देखील मुंबईमध्ये बांधण्याचं या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण या ठिकाणी प्रस्तावित केलं आहे. एकूणच अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता पोलिसांच्या घरांच्या संदर्भात अजून पुष्कळ माहिती आहे, पण बराच अजून गोष्टी बोलायच्या असल्यामुळे सगळी माहिती मी देत नाही. एक नार्कोटिक्सच्या संदर्भात अजून मला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की ह्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं केमिकल आहे ब्रोमोफोर मिथाइल प्रोपिओफेनॉन. ब्रोमोफोर मिथाइल प्रोपिओफेनॉन. आता हे केमिकल जे आहे MD बनवण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं हे केमिकल आहे. पण हेच केमिकल आपल्या नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोपॅथिक सबस्टन्सेस सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट जी आहे त्या ॲक्टच्या अंतर्गत याचा समावेश नव्हता. त्याचाच फायदा MD बनवणारे लोक घेत होते. आणि म्हणून आता आपण हा निर्णय करून हे जे ब्रोमोफोर मिथाइल प्रोपिओफेनॉन आहे याला नुकतंच नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस रेग्युलेशन अँड अमेंडमेंट ऑर्डर 2026 अंतर्गत कंट्रोल्ड सबस्टन्स म्हणून शेड्यूल A मध्ये टाकलेला आहे. यामुळे MDच्या या सगळ्या व्यवहाराला मोठ्या प्रमाणात आळा बसेल आणि विशेषतः ऑनलाईन याचा मोठ्या प्रमाणात सप्लाय होता त्यालाही आपल्याला आळा करता येईल आणि त्याची सप्लाय चेन जी आहे ती आपल्याला दूर करता येईल. एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे APK फाईल. जे लोक अँड्रॉइड यूज करतात त्यांना APK फाईल पाठवली जाते आणि APK फाईल तुम्ही जर डाउनलोड केली, काही पाठवतात, तुम्हाला आवडेल असं काही पाठवू शकतात ते, किंवा एखादा योजना पाठवू शकतात. ती APK फाईल चुकूनही डाउनलोड केली की तुमच्या अँड्रॉइडचा पूर्ण कंट्रोल कंप्लीट 100% त्यांच्याकडे जातो आणि त्याच्यावर ते काही त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने संदेश पाठवून अनेक लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न झाला आणि यामध्ये जवळपास 43 कोटी रुपयाची आर्थिक फसवणूक ही लोकांची झाली. यामध्ये आपण गुन्हा नोंदवला आणि 6 आरोपींना झारखंड आणि बिहारमधून आपण त्या ठिकाणी पकडून आणलं. जवळपास 11 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप असं आपण त्यास, आणि त्या एकूण त्याच्यामध्ये 8,609 पीडितांचे मोबाईल नंबर मिळाले. म्हणजे 8,609 पीडितांचं सगळं त्यांच्याकडे होतं. त्यांचं बँक खातं, ATM क्रमांक, पिन नंबर, CVV नंबर, UPI ID सगळं त्यांनी फोनवरनं हस्तगत केलं होतं. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की काही आपल्याला आलं तर ते डाउनलोड करायची इच्छा झाली तरी ते खरं आहे की खोटं आहे पाहिल्याशिवाय डाउनलोड करू नका. अनोळखी नंबरवरनं आलेलं काही डाउनलोड करू नका. अख्खा अँड्रॉइड फोन हा त्या ठिकाणी हॅक करता येतो. अशा प्रकारच्या APK फाईल्स तयार झालेल्या आहेत. नाही असं नाही आहे, त्याच्यातही आता काही नवीन हे येत आहेत, काय म्हणतात, हा अँटीव्हायरस काही येत आहेत किंवा काही येत आहेत, ते जर करून टाका.
साताऱ्यात सगळं आलबेल आहे. तुमच्या मनाप्रमाणे काही घडणार नाहीये. तुमच्या मनाप्रमाणे काही घडणार नाहीये. आम्ही भाऊ भाऊ एकत्रित आहोत. कोणी कोणाला मारलेलं नाही. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत या संदर्भात हे तर मी सांगितलंय. अध्यक्ष महोदय, आता आपण पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू केलाय आणि आपल्याला माहिती आहे की याचा मोठ्या प्रमाणात आता उपयोग होतोय. आपण आता तपास सारथी नावाचं एक टूल तयार केलाय आणि हा तपास सारथी जो टूल आहे हा CCTNS सोबत पूर्णपणे आपण इंटिग्रेट केलाय. याच्यामध्ये एंड टू एंड